हॅलो डिअर स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं आठवा? लास्ट लेक्चरला आपण डिस्क्राईब फॉलोइंग सेट्स इन, इथं आता सेट बिल्डर आहे, तिथं आपण काय केलं होतं? रोस्टर फॉर्म. म्हणजे तुम्हाला रूल मेथड मध्ये एक्झाम्पल दिलं होतं, त्याचं कन्व्हर्जन तुम्ही लिस्टिंग मेथड मध्ये केलंय. तर आजच्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? व्हॉट इज टुडेज क्वेश्चन? डिस्क्राईब फॉलोइंग सेट्स इन सेट बिल्डर फॉर्म. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे सेट्स दिलेले आहेत ते सेट्स लिस्टिंग मेथड मध्ये दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे? सेट बिल्डर फॉर्म मध्ये करायचं, म्हणजे रूल मेथड मध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. तर मग जाऊया, कारण आपण बघा सेट्सचे रिप्रेझेंटेशनचे एकूण 3 मेथड्स बघितलेले आहेत. त्यातली पहिली मेथड काय बघा? फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर फॉर्म, और त्याला आपण काय म्हणतोय? टॅब्युलर मेथड म्हणतोय. सेकंड मेथड काय होती बघा? दॅट इज अ रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. and what is the third representation method? that is the Venn diagram. म्हणजे आपण दिलेला सेट या 3 पद्धतीने काय करू शकतोय? रिप्रेझेंट करू शकतोय. तर आपण सेट्स या टॉपिक मध्ये सुरुवातीला जे आपण बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहे त्यामध्ये काय बघितलं बघा? सेट्स म्हणजेच इट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. आणि ज्या ऑब्जेक्ट्स पासून तो सेट तयार होतो त्या ऑब्जेक्ट्सना आपण काय म्हणतोय? एलिमेंट्स ऑफ द सेट्स. बरोबर. आणि मग त्यामध्ये आपण बिलॉंग्स टू आणि नॉट बिलॉंग्स टू चा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. बरोबर ना? तर आज आपण ही एक्झाम्पल्स बघूया. आता इथं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की तुम्हाला दिलेले जे सेट्स आहेत ते लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर फॉर्म मध्ये दिलेले आणि तुम्हाला याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? सेट बिल्डर फॉर्म मध्ये करायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आलेले असतील ना तर खरं सांगतो ही एक्झाम्पल्स काही अवघड नाहीये, लक्षात घ्या. आता वन बाय वन आपण एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, पहिल्याचं सोल्युशन. आता इथं तुम्हाला दिलेला जो सेट आहे या सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट आपल्याला दिसतोय. आपण टाइप्स ऑफ सेट्स मध्ये बघणार आहोत की याला आपण सिंगलटन सेट म्हणतोय. बरोबर ना? टाइप्स ऑफ सेट जेव्हा आपण बघतोय ना तेव्हा त्याच्यामध्ये सिंगलटन सेट, एम्प्टी सेट असेल, फायनाइट असेल, इन्फायनाइट असेल, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. पण इथं तुम्हाला काय करायचं आहे? याचं कन्व्हर्जन सेट बिल्डर फॉर्म मध्ये करायचं आहे. मग जर या झिरोचं जर तुम्हाला प्रॉपर्टी सांगायची झाली तर काय म्हणू शकता? हा जो झिरो आहे, दिस झिरो इज होल नंबर बट नॉट अ नॅचरल नंबर. बरोबर ना? म्हणजे हा जो काय झिरो असणार आहे तो कसा आहे? होल नंबरच्या सेट मध्ये येतोय पण नॅचरल नंबरच्या सेट मध्ये येत नाही. बरोबर ना? तर मग इथं आपण काय करू शकतो बघा? हा a इज इक्वल्स टू x सच दॅट x बिलॉंग्स टू w बट x नॉट बिलॉंग्स टू n. x w मध्ये आहे पण x नॉट बिलॉंग्स टू n. म्हणजे याचा अर्थ काय? या a या सेट मधला जो एलिमेंट आहे तो सेट ऑफ होल नंबर मधला एलिमेंट आहे पण तो नॅचरल नंबरच्या सेट मध्ये एलिमेंट नाहीये. म्हणजे नॅचरल नंबरच्या सेट मधला तो एलिमेंट नाहीये. मग असा कोणता एलिमेंट येतो? द नंबर विच इज होल नंबर बट नॉट अ नॅचरल नंबर, दॅट इज ओनली झिरो. मला लक्षात बघा, म्हणजे तो फक्त काय येणार आहे? झिरो हा एकमेव एलिमेंट येणार आहे. आणि झालं ना? तुम्हाला या ठिकाणी जे सेट दिलेला आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे? लिस्टिंग मेथड मध्ये. आपण त्याचं कन्व्हर्जन काय केलं? रूल मेथड मध्ये किंवा सेट बिल्डर मेथड मध्ये केलेलं आहे. सर्वांना कळालं? आता असं जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. सेकंड एक्झाम्पल काय दिले बघा? व्हॉट दे गिवन? यस, a इज इक्वल्स टू म्हणतो मी, दिलेला सेट या ठिकाणी लिहितोय 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 आणि प्लस मायनस 3. आता बघा ना, हा जो सेट आहे तो आपण असं लिहू शकतोय ना, -3 -2 -1 0 1 2 आणि 3. कॅन यू राईट दिस? इथं तुम्हाला प्लस मायनस दिलेलं आहे त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ होईल. पण आपण इथं काय करतोय?
हेच सगळे प्रत्येक एलिमेंट आपण जे सेपरेटली लिहूया ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आता मग जेव्हा तुम्ही एलिमेंट सगळे बघाल तेव्हा तुम्ही सांगू शकताय धिस इज सेट ऑफ इंटिजर लाईज बिटवीन -3 and 3. म्हणजे काय म्हणू शकतोय बघा, यस हा सेट आपण कसं डिफाईन करू शकतोय, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू झेड. झेड म्हणजेच काय, सेट ऑफ इंटिजर्स. लक्षात घ्या, सेट ऑफ इंटिजर्स आय नी पण डिनोट केला जातो, पण आता जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्हचा विचार करता तेव्हा लक्षात घ्या सेट ऑफ इंटिजर आपण झेड नी डिनोट करतोय. तर एक्स बिलॉंग्स टू झेड आणि एक्स कुठून कुठं असणार आहे बघा, -3 पासून कुठपर्यंत 3 पर्यंत. म्हणजे याच्यामध्ये एक्स जो आहे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू -3 आणि लेस दॅन ऑर इक्वल्स टू काय असणार आहे, 3 असणार आहे. बरोबर ना. तर या पद्धतीनं आपण हा सेट ए डिफाईन करू शकतोय. लक्षात येतं का बघा सर्वांना. मी इथं काय केलं, दिलेला जो सेट आहे तो मी सेपरेट एलिमेंट्स घेतलेले, प्रत्येक एलिमेंट सेपरेट घेतला. तुम्हाला या ठिकाणी प्लस मायनसच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे आणि मग त्याच्यावरून आपण सांगू शकतोय की दीज आर द एलिमेंट्स और दीज आर द इंटिजर्स बिटवीन -3 to 3. ज्याच्यामध्ये -3 आणि 3 दोन्ही कशा आहेत, इन्क्लूड आहेत. लक्षात घ्या. आता याच्यानंतर नेक्स्ट बघा, पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल सर्वांना लक्षात आले का बघा. एक्झाम्पल्स काही अवघड नाहीयेत. तुम्हाला या ठिकाणी लिस्टिंग मेथड दिलेली आहे, रोस्टर फॉर्म इथं दिलेला आहे आणि याचं कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, सेट बिल्डर फॉर्म मध्ये करायचं आहे. तर मग ते कन्व्हर्जन ह्या दोन एक्झाम्पल्स लक्षात आलं का बघा. आता आपण जाऊया थर्ड एक्झाम्पल कडं. थर्ड एक्झाम्पल, आता थर्ड एक्झाम्पल मध्ये एलिमेंट्स थोडेसे जास्त आहेत. इथं समजा मी बी इज इक्वल्स टू म्हणतोय, एलिमेंट्स काय दिलेले आहेत, 1/2 दिलेले आहे, 2/5 आहे, 3/10 आहे, 4/17, 5/26. लक्षात घ्या, एलिमेंट्स लिहित असताना थोडस डोक्यात विचार चालू असला पाहिजे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये काहीतरी रिलेशन असलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला असे रॅशनल नंबर्स दिलेले असतील तेव्हा एक करायचं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये काही रिलेशन लावता येतं का चेक करायचं. बरोबर. तर बघा 1/2 आहे, 2/5 आहे, 3/10 आहे, 4/17 आहे, 5/26 आहे, त्याच्यानंतर 6/37 आणि 7 किती आहे, 50. आता जर रिलेशन लावायचं झालं तर आपल्याला सर्वांना स्क्वेअर्स माहित आहे. बरोबर. मला सांगा 1 चा स्क्वेअर किती, 1, पण डिनॉमिनेटर मध्ये किती आहे, 2 आहे. म्हणजे आपण ते कसं लिहू शकतोय, 1 + 1. इथं आता 2 चा स्क्वेअर किती आहे, 4. डिनॉमिनेटर काय आहे, 4 + 1 लिहू शकतोय. 3 चा स्क्वेअर किती आहे, 9. 9 + 1 डिनॉमिनेटर लिहू शकतोय. 4 चा स्क्वेअर 16. 16 + 1 लिहू शकतोय. म्हणजे बघा मी ते कन्व्हर्जन लिहितो, 1/1 चा स्क्वेअर + 1, पुढं 2/2 चा स्क्वेअर + 1, 3/3 चा स्क्वेअर + 1, 4/4 चा स्क्वेअर + 1, 5/5 चा स्क्वेअर + 1, 6/6 चा स्क्वेअर + 1, 7/7 चा स्क्वेअर + 1. लक्षात आलं का बघा. मग इथं आपण काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये एक रिलेशन लावलेलं आहे. बरोबर. मग आता हेच आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर बी इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स बरोबर इथं जे एलिमेंट आहे तो कसा आहे, n/n² + 1. बघा ना, n/n² + 1, पण n कुठपर्यंत आहे, 7 पर्यंत आहे. म्हणजे इथं बघा मी असं लिहितो, n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे तो काय, सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणजे नॅचरल नंबर्स आहेत. बरोबर. आणि n लेस दॅन ऑर इक्वल्स टू 7. म्हणजे n तुम्ही कुठपर्यंत घेणार आहे, 7 पर्यंत घेणार आहे. लक्षात येतं का बघा. तर या पद्धतीनं आपण थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे इथं रॅशनल नंबर्स दिलेले आहेत तर आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये इंटर रिलेशन लावलेलं आहे. बरोबर. आणि आता त्याच्यानंतर
नेक्स्ट चौथं एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल काय बघा, मी तर सी हा सेट म्हणतोय, त्याला काय एलिमेंट्स दिलेले बघा, 0 -1 2 -3 4 -5 6 डॉट डॉट डॉट. आता इथं जर एलिमेंट्स बघितलात तुम्ही, फर्स्ट 0 आहे, सेकंड -1, थर्ड पॉझिटिव्ह, फोर्थ निगेटिव्ह, फिफ्थ पॉझिटिव्ह, सिक्स्थ निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काय करत झालेलं आहे, बदल होत गेलेला आहे प्रत्येक टर्म वाईज. एक पॉझिटिव्ह येते, एक निगेटिव्ह येते. सुरुवातीला आपण इथं 0ला न्यूट्रल म्हणतोय, विच इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह, बरोबर ना. तर मग आता हे एलिमेंट्स आपल्याला काय करायचे, हे जे दिलेले एलिमेंट्स आहेत ते सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे यांची आपल्याला काहीतरी प्रॉपर्टी सांगायची, लक्षात घ्या. आता इथे एलिमेंट्सला काही मर्यादा नाहीये. डॉट 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 याचा अर्थ हा इन्फायनाइट सेट आहे. कोणता सेट? इन्फायनाइट सेट. कारण ज्या सेटमध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स आर देअर, म्हणजे इफ सेट कंटेन्स इन्फायनाइट एलिमेंट्स or the set which is not finite is said to be what? Infinite set. लक्षात येतं का बघा सर्वांना. आणि मग इथं तेच झालेलं आहे. आता याची जर एलिमेंट्स आपण बघितलं बघा, 0 -1 2 -3, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. म्हणजे इथं मी काय करतो बघा, x such that x is equals to, हे आपण असं लिहू शकतोय, -1 raised to n -1 into n -1, where this n belongs to set of natural number. लक्षात येतं का बघा. म्हणजे काय झालेलं आहे, इथं n जो आहे, इथं जो n आपण घेणार आहोत तो n कसा आहे, नॅचरल नंबर आहे. बघा ना, -1 रेस टू n च्या जागी 1 ठेवा, 1 -1 किती येतं, 0. -1 रेस टू 0 आपल्याला माहित आहे, कुठल्याही कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये जर आपण 0 घेतलं तर त्याची व्हॅल्यू काय येते, 1 येते. आणि 1 -1 0, 0 into 1 किती येतं, 0. फर्स्ट एलिमेंट मिळाला, n बरोबर 1 घेतलं, मला इथं 0 मिळाला. आता n बरोबर मी काय घेणार आहे, 2 ठेवा. यस, 2 -1 1 येतं, -1 रेस टू 1 आणि 2 -1 1, म्हणजेच की त्याला -1. n बरोबर 3 ठेवा. बघा, 3 -1 2 येतं आणि 3 -1 2 -1. कारण तुम्हाला इथं एक कन्सेप्ट माहित असला पाहिजे. कोणता कन्सेप्ट बघा, मी इथं लिहितो तो कन्सेप्ट. हा, -1 रेस टू इव्हन नंबर, दिस इज +1, आणि -1 रेस टू ऑड नंबर, इट इज अ -1. बघा, हे फक्त कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी माहित असला पाहिजे, ज्याचा यूज आपण इथं रिप्रेझेंटेशन साठी केलेला आहे. तर मला सांगा, हे चारही एक्झाम्पल सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेत का बघा. याच्यामध्ये तुम्हाला लिस्टिंग मेथड 2 कुठे गेलाय, तुम्ही रूल मेथडला गेलाय, किंवा रोस्टर फॉर्म 2 कुठे गेलाय, सेट बिल्डर फॉर्म. सर्वांना ही 4 एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात आली असतील. तर आता मग असंच आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. आता पुढच्या पॉइंट कडे जाऊया, दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स. नंबर ऑफ एलिमेंट्स. बघा ना, तुम्हाला एखादा सेट दिलेला असेल, समजा ए हा सेट या ठिकाणी दिलेला आहे. यामधले एलिमेंट समजा मी असं लिहिलं, ABCDEF, बरोबर ना. ए हा कसा आहे, फायनाइट सेट आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला दिलेला सेट हा जर फायनाइट असेल, आता फायनाइट म्हणजे कसं, त्याच्यामध्ये आपण जे एलिमेंट्स इथं दिलेले आहेत ते एलिमेंट्स आपण काय काउंट करू शकतोय, असे एलिमेंट्स त्या सेटमध्ये असले पाहिजेत. असं जेव्हा असेल तेव्हाच आपण त्या सेटमध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते सांगू शकतोय. आता इथं दिलेला जो सेट आहे बघा, ए इज इक्वल्स टू काय दिलेला आहे, ABCDEF. याच्यामध्ये एकूण किती एलिमेंट्स आहेत, 6 एलिमेंट्स आर देअर. आणि मग ते आपण कसं लिहितोय, n ऑफ ए. n ऑफ ए म्हणजेच काय, नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स in a set A, where this set A must be finite set.
लक्षात घ्या. मग इथं एन ऑफ ए आपण किती लिहितोय बघा. यस 6. नंबर ऑफ इलेमेंट्स या सेट ए मध्ये किती इलेमेंट्स आहेत, तर एकूण 6 इलेमेंट्स आहेत. 1 2 3 4 5 6. बरोबर. नंतर हे पहिले एक्झाम्पल झालं. पुढचं एक्झाम्पल समजा आपण बी इज इक्वल्स टू, मी इथं घेतोय AEIOU. दीज आर द सेट ऑफ वॉवेल्स. बरोबर ना, आपण बघितलेलं आहे मागच्या लेक्चरला, आपण हा सेट बघितलेला आहे. बरोबर. तर AEIOU याच्यात बघा नंबर ऑफ इलेमेंट्स इन द गिवन सेट किती आहेत बघा. 1 2 3 4 5. कारण आपल्याला माहित आहे एकूण वॉवेल्स किती आहेत इंग्लिश अल्फाबेट्स मध्ये, एकूण 5 वॉवेल्स आर देयर. राइट. Therefore, number of elements of this set is equals to what? 5. या पद्धतीने तुम्हाला जर दिलेला सेट हा फायनाइट सेट असेल तर तुम्ही त्या सेटचे नंबर ऑफ इलेमेंट्स सांगू शकता. जर एखादा सेट जर इन्फायनाइट असेल तर त्या सेटचे इलेमेंट्स आपण सांगू शकत नाही, कारण तो सेट मुळातच काउंटेबल नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, तो सेट कसा असला पाहिजे, सुरुवातीला फायनाइट सेट असला पाहिजे, तरच आपण त्याचे नंबर ऑफ इलेमेंट सांगू शकतो. तर लक्षात घ्या, या नंबर ऑफ इलेमेंट्सचा पुढे तुम्ही एक यूज करणार आहात. म्हणजे दोन सेट्स आपण इक्विव्हॅलन्स आहेत असं कधी म्हणतोय बघा. तर इक्विव्हॅलन्स याचा अर्थ जेव्हा दोन सेट्स मध्ये नंबर ऑफ इलेमेंट सेम असतील तर आपण त्या सेट्सना काय म्हणतोय, इक्विव्हॅलन्स सेट असं म्हणतोय. आता नंबर ऑफ इलेमेंट्सला तुमच्याकडे जर जेडब्ल्यूचे बुक्स वगैरे जर तुम्ही रेफर करत असाल किंवा एनसीईआरटी बुक्स मध्ये पण याला कार्डिनॅलिटी ऑफ नंबर्स पण म्हटलेलं आहे किंवा कार्डिनॅलिटी ऑफ सेट्स. कार्डिनॅलिटी ऑफ सेट. आता कार्डिनॅलिटी ऑफ सेट म्हणजे सुद्धा काय आहे, नंबर ऑफ इलेमेंट्स इन दॅट सेट. जे तुम्हाला जर म्हटलं कार्डिनॅलिटी ऑफ सेट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कार्डिनॅलिटी ऑफ सेट, तर कार्डिनॅलिटी ऑफ सेट म्हणजेच नंबर ऑफ इलेमेंट्स इन दॅट सेट. त्या सेटमध्ये किती इलेमेंट्स आहेत त्याचा नंबर म्हणजेच काय, कार्डिनॅलिटी ऑफ दॅट सेट. लक्षात घ्या. म्हणजे या कन्सेप्टचा यूज मी तुम्हाला सांगितलं ना, इक्विव्हॅलंट साठी पण तुम्ही करणार आहे. दोन सेट इक्वल आणि इक्विव्हॅलंट या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. इक्वल सेट्स ऑलवेज इक्विव्हॅलंट, बट इक्विव्हॅलंट सेट नीड नॉट बी अन इक्वल सेट. म्हणजे असेलच असं नाही, असूही शकेल किंवा नसेलही. लक्षात येतं सर्वांना. तर नंबर ऑफ इलेमेंट्स लक्षात आलं का बघा. याच्यानंतर आपण सेट्सच्या महत्वाच्या पॉइंटकडे जाणार आहोत, दॅट इज टाइप्स ऑफ सेट्स. आता टाइप्स ऑफ सेट्स सर्वांनाच माहित आहे. तर बघा टाइप्स ऑफ सेट्स तुम्ही 9th मध्ये बघितलेलं आहे. कोणते कोणते टाइप्स तुम्ही बघितलेले आहे बघा. येस, नंबर 1 एम्प्टी सेट, नंबर 2 सिंगलटन सेट, नंबर 3 फायनाइट सेट, नंबर 4 इन्फायनाइट सेट. लक्षात घ्या. तर हेच टाइप्स आता आपण बघूया. टाइप्स ऑफ सेट्स मध्ये आपल्याला हे 4 टाइप्स बघायचे. पहिला टाइप काय आहे, एम्प्टी सेट और व्हॉइड सेट. म्हणजे एम्प्टी सेटलाच आपण काय म्हणतो, व्हॉइड सेट असं म्हणतोय. सेकंड टाइप दॅट इज अ सिंगलटन सेट, थर्ड इज अ फायनाइट अँड फोर्थ इज अन इन्फायनाइट सेट. आता या सगळ्यांच्या डेफिनेशन्स तुम्हाला माहित असतील, कारण तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये या 4ही डेफिनेशन्स बघितलेल्या आहेत. बरोबर. त्यामुळे मी फक्त काय करतो, जस्ट रिवाइज करतोय. लिहून घ्यायची काय गरज नाहीये, लक्षात घ्या, कारण या डेफिनेशन्स तुम्हाला माहितच आहे. आता याचे फक्त मेन पॉइंट्स आपण बघूया. पहिला जो सेट आहे दॅट इज अ एम्प्टी सेट और व्हॉइड सेट. आपण एखाद्या सेटला एम्प्टी सेट कधी म्हणतोय बघा, जेव्हा त्या सेटमध्ये एकही इलेमेंट नसेल. इफ सेट कंटेन्स नो एनी इलेमेंट देन द सेट इज सेड टू बी व्हॉट, एम्प्टी सेट. ज्या सेटमध्ये एकही इलेमेंट नाही त्या सेटला आपण काय म्हणतोय, एम्प्टी सेट असं म्हणतोय. लक्षात घ्या. विनोदाने मी कधी कधी एम्प्टी सेट म्हणजेच काय, ओनली एअर इज देअर, ओनली एअर इज देअर, त्याला आपण काय म्हणतोय, एम्प्टी सेट असं म्हणतोय. आणि एम्प्टी सेट आपण डिनोट कसं करतोय बघा, फाय. फायने आपण काय करतोय, एम्प्टी सेट डिनोट करतोय. म्हणजेच बघा
ए इज इक्वल्स टू, समजा एकही इलेमेंट नसेल, इनसाइड अ कर्ली ब्रॅकेट ओनली एअर इज देअर, तर आपण याला काय म्हणतोय, एम्प्टी सेट असं म्हणतोय. आता मग याचे एक्झाम्पल जर बघितलं, समजा फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. मी इथं घेतो ए इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज इव्हन प्राईम नंबर, इव्हन प्राईम नंबर greater than 2. X is even prime number greater than 2. आता बघा, तुम्हाला सर्वांना प्राईम नंबर म्हणजे काय माहित आहे आणि प्राईम नंबर कुठून सुरू होतात हे सुद्धा माहित आहे. प्राईम नंबर म्हणजेच काय, द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ ओनली. ज्या नंबरला एकनी किंवा त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतोय, प्राईम नंबर्स म्हणजेच मूळ संख्या असं म्हणतोय. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम कोणत्या सांगा, 2. 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम. आणि मग प्राईम नंबरचा सेट आपण कसं लिहितोय, 2, 3, 5, नंतर 7, नंतर 11, 13, 17, 19 या पद्धतीने डॉट 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 या पद्धतीने आपण काय करतोय, प्राईम नंबरचा सेट लिहितोय. आणि जर प्राईम नंबर जर तुम्ही बघितलात तर लक्षात घ्या, प्राईम नंबर मध्ये फक्त 2 हा एकमेव इव्हन प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर्स मध्ये 2 हा एकमेव प्राईम नंबर आहे. रिमेनिंग ऑल प्राईम नंबर्स आर ऑड नंबर्स. मग इथं मी काय म्हटलेलं आहे, ए इज इक्वल्स टू एक्स सच दॅट x is even prime number greater than 2. मग मी आता काय म्हटलं, प्राईम नंबरच्या सेट मध्ये फक्त 2 हा एकमेव इव्हन प्राईम नंबर आहे. रिमेनिंग ऑल प्राईम नंबर्स आर ऑड नंबर्स. त्यामुळं 2 पेक्षा ग्रेटर नंबर जर तुम्ही प्राईम नंबर विचारात घेत असाल तर ऑब्व्हियसली तो कसा असणार आहे, इट इज अ ऑड नंबर. त्यामुळं इथं असा एकही इलेमेंट कोणता येणार नाही. म्हणजे हा जो काही सेट आहे तो कसा झाला, एम्प्टी सेट झाला किंवा व्हॉइड सेट झाला. लक्षात घ्या, ज्या सेट मध्ये एकही इलेमेंट येणार नाही त्याला आपण काय म्हणतोय, एम्प्टी सेट असं म्हणतोय. अशी बरीच एक्झाम्पल्स तुम्ही तयार करू शकताय. नंबर 2, समजा b इज इक्वल्स टू y सच दॅट. बघा इथं आपण काय करू शकतोय, जर तुम्हाला एम्प्टी सेट डिफाइन करायचा असेल, y बिलॉंग्स टू n म्हणजे y इज अ नॅचरल नंबर अँड लाईज बिटवीन 1 to 2. आता मला सांगा, y हा काय आहे, नॅचरल नंबर आहे आणि तुम्हाला y कुठून कुठपर्यंत दिलाय, 1 आणि 2 च्या मध्ये. आता मला सांगा, 1 आणि 2 च्या मध्ये किती नॅचरल नंबर्स असतात. जर नॅचरल नंबरचा विचार केला बाळांनो, 1 आणि 2 हे 2 नॅचरल नंबर्स आहेत. त्याच्यामध्ये जे नंबर्स असतात दे आर द रिअल नंबर्स. लक्षात, त्यामुळं 1 आणि 2 च्या मध्ये जर तुम्हाला नॅचरल नंबर पाहिजे असेल तर ते शक्य नाही. म्हणजेच हा सेट सुद्धा कसा झाला, एम्प्टी सेट झालेला आहे. तर बघा, सर्वांना फर्स्ट टाइप व्यवस्थित लक्षात आला का. एम्प्टी और व्हॉइड सेट म्हणजेच काय, अ सेट कंटेन्स नो एनी इलेमेंट. ज्या सेट मध्ये एकही इलेमेंट नसेल त्याला आपण काय म्हणतोय, एम्प्टी सेट किंवा व्हॉइड सेट असं म्हणतोय. आता मग जाऊया सेकंड सेट कडे. सेकंड सेट काय बघा, सिंगलटन सेट. सर्वांना हे लक्षात आलंय ना, एम्प्टी सेट व्यवस्थित लक्षात आलाय, एक्झाम्पल्स पण लक्षात आलेले. आता सेकंड जो टाइप आहे दॅट इज द सिंगलटन सेट. आता सिंगलटन या नावामध्येच त्याची डेफिनेशन आहे बाळांनो. सिंगलटन सेट म्हणजेच काय, अ सेट कंटेन्स सिंगल इलेमेंट. आता पहिला जो होता तो नो इलेमेंट होता, म्हणजे याला थोडक्यात सांगायचं झालं तर नो इलेमेंट, बरोबर ना. आणि सिंगलटन सेटला तुम्ही काय म्हणू शकता, सिंगल इलेमेंट. म्हणजे ज्या सेटमध्ये फक्त एकच इलेमेंट असेल त्या सेटला आपण काय म्हणतोय, सिंगलटन सेट असं म्हणतोय, बरोबर ना. याचे पण एक्झाम्पल्स तुम्ही बरेच देऊ शकताय. आता
मगाच्या एम्प्टी सेट मध्ये जो तुम्ही प्राईम नंबर्सचा कन्सेप्ट बघितला, तर इथं याचं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असेल, ए इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज इव्हन प्राईम नंबर, इव्हन प्राईम नंबर. आता मला सांगा एक्स सच दॅट एक्स इज अ इव्हन प्राईम नंबर. मग मला सांगा याच्यामध्ये किती एलिमेंट्स येतील? फक्त एकच, कारण 2 हा एकमेव इव्हन प्राईम नंबर आहे. मग बघा या सेटमध्ये किती एलिमेंट्स आले? एक इलेमेंट आला. मग जर एकच इलेमेंट त्या सेटमध्ये असेल तर आपण त्या सेटला काय म्हणतोय? सिंगलटन सेट असं म्हणतोय. सो हिअर धिस सेट इज सिंगलटन सेट. हा जो सेट आहे तो कसा झाला? सिंगलटन सेट झाला. बरोबर. त्याच्यानंतर समजा सेकंड एक्झाम्पल तुम्ही घ्या, बी इज इक्वल्स टू वाय सच दॅट y belongs to w but y not belongs to n. बघा ना किती सोपं एक्झाम्पल आहे. म्हणजे काय आहे? y belongs to w. w म्हणजेच काय? सेट ऑफ होल नंबर्स. लक्षात घ्या, w आपण कशाला म्हणतोय? सेट ऑफ होल नंबर्स. आणि होल नंबरचा सेट कुठून स्टार्ट होतोय? 0 पासून. बरोबर ना. तर इथं मग काय झालं बघा, y such that y belongs to w but y not belongs to n. म्हणजे y जो आहे तो काय असला पाहिजे? होल नंबर असला पाहिजे, पण नॅचरल नंबर नको. मग असा कोणता एलिमेंट आहे? असा फक्त एकच इलेमेंट अँड दॅट इज 0. तर लक्षात घ्या, मग हा सेट कसला झाला? दिस इज अ सिंगलटन सेट, कारण याच्यामध्ये एकच इलेमेंट आहे. लक्षात सर्वांना. म्हणजे द सेट कंटेन्स ओनली वन इलेमेंट इज सेड टू बी व्हॉट? सिंगलटन सेट. अँड अ सेट कंटेन्स नो इलेमेंट दॅट इज अ एम्प्टी सेट ऑर वॉइड सेट असं म्हणतोय. बरोबर. तर हे 2 टाईप झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड टाईप कडे आपण जाऊया, दॅट इज अ फायनाइट सेट. फायनाइट आणि इन्फानाइट. बघा याच्यामध्ये काय आहे? फायनाइट म्हणजेच काय? याच्यामध्ये काय असलं पाहिजे? काउंटेबल इलेमेंट्स. काउंटेबल. बरोबर ना. आणि याच्यामध्ये काय असणार आहेत? अनकाउंटेबल, जे आपण काउंट नाही करू शकत. अनकाउंटेबल. बरोबर. काउंटेबल इलेमेंट्स ज्या सेटमध्ये असतील त्या सेटला आपण काय म्हणतोय? फायनाइट सेट असं म्हणतोय. म्हणजे ज्या सेटमध्ये बाबा इलेमेंट्स किती आहेत आपण सांगू शकतोय. हा सेट आहे, त्याच्यामध्ये 100 इलेमेंट्स आहेत. या सेटमध्ये समजा 50 इलेमेंट्स आहेत, आपण सांगू शकतोय. पण जर समजा तुम्हाला त्या सेटमध्ये नेमके इलेमेंट्स किती आहेत हे जर तुम्ही सांगू शकत नसाल तर त्या सेटला आपण काय म्हणतोय? इन्फानाइट सेट असं म्हणतोय. तर बघा इथं आपण एक्झाम्पल्स दोन्हीची पण बघणार आहोत. a इज इक्वल्स टू समजा मी लिहितो 1 3 5 7 9. आता हा सेट आहे, याच्यामध्ये ऑड नंबर्स आहेत, पण ते मर्यादित आहेत, ते काउंटेबल आहेत, ते आपण काउंट करू शकतोय. म्हणून याला मी काय म्हणेन? धिस इज अ फायनाइट सेट. बघा फायनाइट सेटची डेफिनेशन आपण काय करू शकतोय? अ सेट कंटेन्स फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स विच आर काउंटेबल, देन द सेट इज सेड टू बी फायनाइट सेट. आता हे एलिमेंट्स काउंटेबल आहेत, याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत तुम्ही सांगू शकता. बरोबर. याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत बघा? एन ऑफ ए इज इक्वल्स टू किती आहेत बघा? 5 आहेत. काउंट केले आपण, म्हणून आपण याला काय म्हणतोय? फायनाइट सेट असं म्हणतोय. आणि समजा मी आता एक सेट घेतला, ए इज इक्वल्स टू एक सेट घेतला 1 2 3 4 5 डॉट डॉट डॉट. म्हणजे इन्फायनाइट सेट आपल्याला रिप्रेझेंट करत असताना फक्त 3च डॉट्स यूज करायचे, लक्षात घ्या. बरोबर. आता या सेट मध्ये आपण सांगू शकतो का किती एलिमेंट्स आहेत? नाही सांगू शकत. म्हणजे हा सेट काय झाला? इन्फायनाइट सेट झालेला आहे. तर मग या पद्धतीनं आपण हे 4 टाइप्स बघितलेले आहेत. पण जे काही स्टँडर्ड सेट्स आहेत, म्हणजे समजा मी म्हटलं एन म्हणजेच काय आहे? सेट ऑफ नॅचरल नंबर्स. बरोबर ना. हा कसा आहे? इन्फायनाइट सेट आहे. इन्फायनाइट. आर म्हणजेच काय? सेट ऑफ रियल नंबर्स. हा सुद्धा कसा आहे? इन्फायनाइट सेट आहे. त्याच्यानंतर डब्ल्यू हा काय आहे? सेट ऑफ होल नंबर्स. हा सुद्धा कसा आहे? इन्फायनाइट सेट आहे. बरोबर. त्याच्यानंतर बघा झेड
ऑब्लिक आय म्हणतो मी, म्हणजे दिस इज अ सेट ऑफ इंटिजर्स. हा सुद्धा कसा आहे, इन्फायनाइट सेट आहे. बरोबर. त्याच्यानंतर क्यू सेट ऑफ रॅशनल नंबर्स, हा सुद्धा कसा आहे, इन्फायनाइट सेट आहे. आणि क्यू डॅश आपण काय म्हणतो, सेट ऑफ इरॅशनल नंबर्स, हा सुद्धा कसा आहे, इन्फायनाइट सेट आहे. लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं आपण जे काही सेट्स आतापर्यंत बघितलेले आहेत, जे काही स्टँडर्ड सेट्स आहेत, दीज ऑल आर इन्फायनाइट. तर हे 4 टाइप्स आपण बघितलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा पॉइंट आपण बघूया.